हाय गुड मॉर्निंग. आय मीन तुम्ही कोणत्या टाईमला बघताय मला नाही माहिती, पण माझ्याकडे आत्ता गुड मॉर्निंग आहे आणि आम्ही कोकणात आहे. डे 2 आहे. डे 1चा ब्लॉग मी ऑलरेडी टाकला आहे, सो प्लीज तो जाऊन नक्की बघा. आणि आज डे 2 आहे आणि आज आम्ही परत बीचवर आलो. मस्त आवरून वगैरे मी लुक तुम्हाला थोड्या वेळात दाखवते, पण खूप एन्जॉय करतो आम्ही इकडे. आणि आता कंटिन्यू करा ब्लॉग, मी तुम्हाला सगळी मजा दाखवते. सो ॲक्च्युली आम्ही समुद्रावर गेलो पण होतो, त्यानंतर आमचे शूज काढायचे होते पण आम्ही रिटर्न आलो. चावी समुद्रावरती जे आमचे दुसरे मेंबर्स आहेत त्यांच्याकडे राहिली, तिथेच बाहेर काढली एक ठिकाणी आणि आता रिटर्न चाललो आहे. आणि खूप रशमध्ये डेंजर आलाय सकाळी सकाळी, बट समुद्रावर काय मज्जा येते यार, खूप मज्जा येते. खूप साऱ्या राईड्स पण करणार आहे. हा, मग ते सगळं पण शूट करणार आहे मी. सो चला मी तुम्हाला तिकडे भेटते. कंटिन्यू ब्लॉग करा, सॉरी ब्लॉग कंटिन्यू करा. चला घालू नको. सो कोणती राईड करणार आहे? डॉल्फिन राईड. डॉल्फिन बघायला जाणार आहे आम्ही. डॉल्फिन बघायला जाणार आहे. आता आम्ही जाणार आहे कुठे? डॉल्फिन बघायला. प्रगती ओके ओके एक्साइटेड? नो मी नाही येते. नाही येणार आहे. प्रगती 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 भीती वाटते. प्रगती पॉझिटिव्ह डॉल्फिन बघायला. आम्हाला राईड घ्यायची आणि ह्यांनाच ढकलायला लावलंय. भागो भागो हाय्या हाय्या ये यार खूप मजा येते. ह्याच्यापेक्षा मोठे लाटा असणार आहेत आतमध्ये. हो डॉल्फिन. आम्ही डॉल्फिन राईड बघण्यासाठी आलो. सो आता मी तुम्हाला डॉल्फिन्स दाखवणार आहे. त्यानंतर आम्ही ब्रेकफास्टला आलतो. सो ब्रेकफास्टमध्ये पोहे आणि मोदक होते, जिथे आम्ही राहिलो होतो त्यांच्याकडनंच होते आम्हाला ते. सो आम्ही आता चाललोय वॉटर ऍक्टिव्हिटीज करण्यासाठी. वेदांश म्हणते, सॉरी प्रवांश, आपण कुठे चाललोय? आपण चाललोय पाण्यात. वॉटर ऍक्टिव्हिटी करायला. सो आम्ही आता वॉटर ऍक्टिव्हिटीज करायला चाललोय. मोरया मोरया. सो आम्ही आता वॉटर ऍक्टिव्हिटीज करायला चाललोय. फुल मजा येणार आहे, फुल मजा येणार आहे. सो ब्लॉग कंटिन्यू करा. मोरया. Hi guys, come to Kokan. नक्की आता माझ्या वाटी बोलवलंय. न्यू ब्लॉगर इन द ते काय म्हणतात पार्टनरशिप मध्ये. वहिनींच्या युजर्सला बोलव ना. कम टू कोकण. इकडं आपण उडी मारायची. आता माझं पकड. आता मोबाईल कुठे ठेवणार? नाही घेते मी, काय नाही पैसे म्हणून मी ओके. मज्जा आली ना आतमध्ये, खूप मजा आली. आम्ही आत्ताच समुद्रातून भिजून आलो आणि खूप भारी वाटलं. आणि आता आम्ही राईड्स करणार आहे. ती बनाना राईड. ओ शिट. हा आले. ओके, बनाना राईड साठी बोलवले आम्हाला. लेट्स गो.
1 2 3 यार आता मी बनाना राईडला जाणार आहे. व्हाईट बॅग आहे ना त्यात ठेवला. सो गाईज आम्ही दुपारचं जे मी तुम्हाला दाखवलं होतं की मी शूट वगैरे शूट बंद केलं होतं, तर त्याच्यानंतर ना मग आम्ही आलो, जेवलो वगैरे, आराम केला आणि त्याच्यानंतर आता आमचा आजचा सेकंड लुक आहे हा. आम्ही 1 पीस वगैरे घातलेत मस्त. शुभांगी आवरती आहे, प्रगती आवरून वरती गेली आणि मी आवरलंय, माझं पण झालंय. ये आली सो आता आम्ही चाललोय बीचवर अगेन. 5:30 वाजले, सनसेटचा टाइम आहे, तो सनसेट बघायला जाणार आहे आम्ही आणि मस्त छान फोटोज व्हिडिओज वगैरे काढणार आहे. आणि आम्ही मॅट वगैरे घेतले, थोडे चिप्स वगैरे घेतले. आम्ही तिथे जाऊन ना बीच साईडला म्हणजे असं ते रेतीवरतीच मॅट वगैरे टाकून मस्त 6 जण सगळे म्हणजे 3 पण कपल आम्ही बसणार आहे आणि छान गप्पा मारणार आहे, कारण की मग उद्या आम्ही चाललोय. तसं उद्याचा पण एक प्लॅन आहे, बट उद्या संध्याकाळपर्यंत आपण घरी पोहोचल, त्यानंतर माहीत नाही कधी भेटणार आहे. बट कालचा रातचा दिवस कसा केला सांग? 1 नंबर, मस्त भारी ना, एन्जॉय केलं. खूप एन्जॉय केलंय. आणि खूप आणि सगळ्यात स्पेशल गोष्ट सांगू का, आमची प्रगतीकडे गुड न्यूज आहे. म्हणजे ती 4 महिन्यांची प्रेग्नेंट आहे, पण तिने ती इतकी ब्रेव आहे ना, तिने खूप भारी एन्जॉय केलं, अजिबात असं नाजूकपणा नाही केला. आणि आम्हाला ते मग शिकायला भेटते काहीतरी. हा ना शुभांगी, खरं असं शिकायला भेटतंय की अरे ते नाही का ना, प्रगती फुल धीट म्हणजे नाही काय बोलतात, एन्जॉय केलं, स्ट्रॉंग झाले, ब्रेव आहे, ब्रेव, खूप छान. सो चला मी तुम्हाला आता बीच साईडवर भेटते. संध्याकाळचा व्ह्यू, सनसेट, मॅट वगैरे टाकली आम्ही मस्त, खूप छान वाटतंय. सनसेटचे फोटो कसे आलेत? भारी ना, मस्त आले. आम्ही ऑन टायमिंगला लेट झालो होतं, तरी पण टायमिंगवर पोहोचलो आणि छान 15 मिनिटं भेटले, पण छान आले. असले फास्ट फोटो काढलेत ना, जे सुचल ते फोटो काढलेत, पण फोटो काढलेत. मी तर ब्लॉग घ्यायचं पण विसरलेलं आहे. पहिलं म्हटलं फोटो आणि व्हिडिओ काढून घ्यावे, मग काय मजा येते, तेवढीच मेमरीज कलेक्ट होतात. आता तुम्ही पाहू शकता पूर्ण सूर्य गेला. आता थोडासा अंधार पडलाय, पण तरी पण आम्ही इथं मॅट आणलं तर त्याच्यावर बसणार आहे आणि थोडं गप्पा मारत बसणार आहे. बाकी फोटोज वगैरे आमचे छान आले, मज्जा आली आज, खूप मज्जा आली. ये आम्ही तर बाई काय करते झिम्माटू मधलं, आम्ही तर बाई खूप मज्जा केली. पाय भिजवायला म्हणून आलो होतो आणि स्वतःच भिजलो, चुकून झालं ते. असं प्री वेडिंग केल्यासारखं वाटतं ना जरा. फोटो व्हिडिओ आपण तसेच काढले त्यांनी आणि मला तशीच काढायची होती. मला पण आमच्या लग्नाची प्रत्येक राहिलेली पूर्ण करून घेतोय. आणि काय झालं माहिती आहे का, इथं रेंज अजिबात नाहीये. लाडघरला ना आम्ही रेंज अजिबात नाहीये, तर रील्स जे आम्ही ना सेव्ह करून ठेवलेले ना करण्यासाठी, रील्स तर काय करता नाही आले, पण आम्ही जे सुचल ना तसं तसं आम्ही कॅमेरामध्ये व्हिडिओज आणि फोटोज काढले. आपल्या ज्या रील्स होत्या त्या पूर्ण असं ठरवून ठेवलेला, सेव्ह करून ठेवलेला, पण ते रेंज नसल्यामुळे काहीच नाही झालं पण नाही. पण जे सुचलं ना आम्हाला ते व्हिडिओ केलेत. आणि ते आता तुम्ही इन्स्टाला बघा, आमच्या दोघींचं पण मी इन्स्टा खाली टाकते, ते तुम्ही बघा, इतके भारी ना. म्हणजे आता मला असं वाटतं हा आता मी थोडं रील स्टार पण होऊ शकते, छान रील्स काढते मी, होऊ शकते. ही पण खूप छान सपोर्ट, ही पण खूप छान रील्स वगैरे करते. मी हिचा कोण प्रायव्हेट आहे तर काय. चला मी तुला तिकडे जाऊन भेटते ह्या सगळ्यांसोबत. प्रगती मज्जा आली? हो, खूप मजा केली ना. जेवढं विचार करून ठेवलं तेवढं तर केले आपण. यार हे काळ येते सगळं. एक तर घरात तरी बोलायचं
चालत चालत तर थांबू नको. खायला खतरनाक आहे ते. तर मी थांबत नाही, थांबलं तर थांबायचं नाही. हो म्हणे करूच नका ना म्हणून. तुम्हाला सगळं चालत आलं तुम्ही जाणार आहे का? उस हिसाब से इसको जमीन तक जाने में कितना टाइम लगेगा? मुलीला कुठे ते असले काम आम्हाला दोघांना सांगा. मला माझ्यावर घ्या पटकन चालू. आम्हाला दोघांना जर पुरीला विसरला तर सांग बोला. हो त्या ओळखले. ते बोलले की हा ठीक आहे ठीक आहे.